ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता त्या दिवशी अपघाताचं सत्य काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी मात्र आता ज्या वेळेला आपल्या प्रतिमाला अर्जुन आणि सायलीने जंगलामध्ये त्याच ठिकाणी आणलंय त्यावेळेला आता इकडे अजिबात कल्पना नसलेल्या महिपतचा खेळ स्वतः प्रतिमाने खलास केलाय आणि त्या रात्री काय झालंय तिला एका झटक्यात आठवलंय आणि त्या लपून बसलेले रविराज, लपून बसलेली सायली आणि लपून बसलेला अर्जुन यांच्या समोर काय सत्याचा उलगडा झालाय, नक्की हा प्रकार काय घडलाय आणि एका सत्यातून प्रतिमाला तीन सत्य कसे आठवलेत, महिपतचं सत्य आठवलंय आणि त्याच वेळेला आपली तन्वी कशी आणि कुठे गेली होती हे तिला कसं आठवलंय, कारण त्या वेळेला प्रतिमा आपली बेशुद्ध होती पण तिचं लक्ष तन्वीकडे होतं. मग तिथून तन्वी कुठे गेली, तिथून तन्वी कशा प्रकारे त्या देवळात शिरली आणि हे सगळं ती बोलत असताना प्रेक्षकांनो सायलीला सगळं आठवलंय. एकाच वेळेला जबरदस्त धमाका घडलाय. कमाल धमाल एपिसोड जर आपण चुकवू. आता इकडे रविराज, अर्जुन आणि चैतन्य, सायली यांचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की काहीही झालं तरी महिपतला त्या अपघाताच्या ठिकाणी आणायचं आहे. रविराजांनी एक्झॅक्ट अपघाताचा स्पॉट सांगितलेला आहे आणि आता अर्जुनने लगेचच त्याला फोन करायचं ठरवलंय. अर्जुन सांगतो की महिपतला फोन करून उद्याच्या दिवसातच आपण त्याला तिकडे बोलवून घ्यायचंय. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनने फोन करून त्याला बोलवून घ्यायचं ठरवलंय. पण त्याच वेळेला लगेचच आता मात्र सायली अर्जुनला रात्री सांगते, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आता महिपत या सगळ्यामध्ये तिकडे येईल पण आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असलं पाहिजे ना की ज्याच्यामुळे आपण महिपतला ट्रॅप करू शकू. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय असणार आहे आपल्याकडे. यावरती मग आता सायली सांगायला लागते, म्हणजे बघा त्या रात्री प्रतिमा आत्या त्यांना बघून जर का घाबरत आहेत तर त्या रात्री प्रतिमा आत्यांच्या सोबत महिपत त्या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता बिलकुल येत नाहीये. आणि म्हणूनच मला काय वाटतं माहितीये का, जर का आपण प्रतिमा आत्यांना तिकडे नेलं तर. अर्जुन म्हणतो, तू म्हणतेस ते मला पटतंय पण प्रॅक्टिकली प्रतिमा त्या तिकडे येईल का, परत तिला भीती तर नाही ना वाटणार. यावरती मग आता सायली सांगायला लागते, नाही, जर का आपल्याला प्रतिमा आत्यांच्या मनातून ही भीती कायमची घालवायची असेल तर प्रतिमा आत्यांना तिकडे घेऊन जायलाच पाहिजे. अर्जुन म्हणतो, पण सिनियर तयार होईल यांना, कारण प्रतिमा आत्याची त्यांना किती काळजी आहे तुला माहिती आहे ना सायली. यावरती सायली म्हणते, मला सगळं माहिती आहे अर्जुन सर, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, प्रतिमा आत्यांच्या सांभाळायची जबाबदारी माझी, मी तिकडे असणार आहे की नाही. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे तू आहेस तर प्रश्न नाहीये, पण तरी सुद्धा सिनियर या गोष्टीला तयार होईल की नाही हे मला माहित नसल्या कारणाने तू त्याच्याशी बोलून घे. यावरती सायली सांगते, त्याची चिंता करू नका. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सायली विचार करते की मी आता रविराज सरांशी बोलून घेईन. असं म्हणत मग अर्जुन, सायली पुन्हा एकदा रविराजांच्या इथे बोलण्यासाठी जातात. महिपतला फोन करण्याच्या आधी ज्या वेळेला ते तिकडे जायला निघतात आणि त्याच वेळेला इकडे अर्जुनला सकाळी सकाळी बघून प्रतिमा खरं तर प्रेक्षकांनो खूपच खुश झालेली आहे आणि प्रतिमा सांगते, अर्जुन अरे तू इकडे आलास, मला किती आनंद झाला. यावरती अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या मी आलोय ती तुझ्यासाठी एक खूप मोठी बातमी घेऊन. यावरती प्रतिमा म्हणते, काय झालं अर्जुन. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, सायलीची युक्ती आहे, सिनियर तुला पटली तरच आपण घ्यायची आहे. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, सायली बोलणार म्हणजे योग्यच बोलणार. सायली सांगते, मला काय वाटतं आपण प्रतिमा त्या ठिकाणी घेऊन गेलो तर. यावरती आता इकडे प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवत असतात, त्यामुळे रविराज म्हणतात, मी हे पूर्णपणे प्रतिमावरती सोडू इच्छितो. जर का प्रतिमा या सगळ्यामध्ये जाण्यासाठी तयार असेल किंवा जर प्रतिमाला इच्छा असेल की आपण तिकडे जाऊन हे करावं किंवा आपण तिकडे जावं तर मी प्रतिमाला नकार देणार नाहीये. प्रतिमा या सगळ्यासाठी सक्षम आहे. बघ प्रतिमा, तुला जर का वाटतंय की या सगळ्यामध्ये तू आता जावंस, म्हणजे तुला जर का इच्छा असेल तर तू जाऊ शकतेस. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, प्रतिमा सांगायला लागते, ठीक आहे, या सगळ्यामुळे जर का माझ्या आयुष्यामध्ये असलेला हा एक भयान प्रसंग जाणार असेल ना तर मी कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहे, तुम्ही जी गोष्ट म्हणाल त्या गोष्टीसाठी तयार आहे. आणि असं म्हटल्यावरती रविराजांना प्रेक्षकांनो खूपच आनंद झालेला आहे आणि रविराज खूपच खुश आहेत. प्रतिमा तू स्वतःहून तयार झालीस ना, यापेक्षा मला दुसरं काहीही नको आहे. खरं सांगायचं तर आता तुझ्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. प्रतिमा असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते, ठीक आहे प्रतिमा त्या तुम्ही तयार व्हा आणि बिलकुल चिंता करू नका, त्या महिपतला घाबरू नका.
खरं तर आता त्याचा कर्दनकाळ बनून तुम्हाला जायचं आहे असं म्हटल्यावरती प्रतिमाला सगळं समजावून सांगितलं जातं. सायली अर्जुन प्रतिमाला वेळ काळ सांगतात आणि त्यानंतर केला जातो तो म्हणजे महिपतला फोन. इकडे तोपर्यंत प्रतिमा सांगते की आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या गोष्टींना घाबरत होते त्या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचा मी प्रयत्न केलाय, पण ही एक गोष्ट आहे जी मला आठवत नाहीये. कदाचित जर ही गोष्ट आठवली तर मला अपघाताचं सत्य सुद्धा. सायली अर्जुन म्हणतात, वा प्रतिमा त्या वा, खरंच इतका पॉझिटिव्ह अप्रोच तू ठेवलायस ना की तुझं किती कौतुक करावं तितकं कमी आहे. डायरेक्ट आता सायली सांगते फोन लावा महिपतला. लगेच अर्जुन महिपतला कॉल लावून तो सांगतो, तुझा कर्दनकाळ जवळ आलेला आहे. ज्या गोष्टींची लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करतोयस ना महिपत, ती गोष्ट आलेली आहे उघडकीला. यावरती महिपत म्हणतो, कोण आहे रे, कोण आहे तू असं म्हणत महिपत सांगतो, अर्जुन सुभेदार. आता महिपतने अर्जुन सुभेदार हे नाव घेतल्यावरती साधारण अर्जुनला अंदाज आलाय की काहीतरी ह्याला समजलंय, पण तरी सुद्धा आत्ता जर का आपण घाबरलो तर हा महिपत आपल्याला अर्जुन सुभेदार म्हणून आहे असं प्रॉपर ओळखेल. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, कोण अर्जुन सुभेदार. महिपत, 22 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जे काही केलंयस ना ते सगळं माझ्या समोर आलेलं आहे. महिपत, तुझा खेळ पुरा संपलाय. आता त्याच ठिकाणी तुझ्या अस्थी आहेत त्या ये उचलायला. यावर महिपत म्हणतो, कुणाची रे हे झाले सगळे एवढी हिंमत. यावरती तो सांगतो, त्या ठिकाणी तू एक असा पुरावा सोडलायस, तो पुरावा घ्यायला ये. तो पुरावा ज्या वेळेला घ्यायला येशील ना त्याच वेळेला तुला खरं कळेल की मला किती सत्य माहितीये आणि किती सत्य माहित नाही. ये महिपत, तुझी वाट पाहतोय मी. महिपत नागराजा सांगतो, बघितलं आता हा फोन कॉल कुणी केला असेल. मला तर असं वाटते मी आता अर्जुन सुभेदार नाव घेतल्यावरती तरी तो माणूस गप्प बसेल, पण नाही, तो अर्जुन सुभेदार नसेल होचो. नागराज म्हणतोय, नाही हो, तो पक्का हाडाचा वकील आहे. त्याला तो तुम्हाला बरा घाबरेल. तुम्ही कशाला हे करताय, जा तर खरं तर असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो, ठीक आहे मी काय घाबरतो त्याला. महिपतला अजूनही प्रेक्षकांना माहित नाहीये की तिकडे प्रतिमाला आणलं जाणार आहे एक, आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्या ट्रॅपमध्ये अडकले जाणार आहोत दुसरं. त्यानंतर महिपत जाण्यासाठी निघालाय. इकडे तो रविराज आता इकडे सांगायला निघालेत ते म्हणजे प्रतिमाला, हे बघ प्रतिमा, तुझा मनाचा निश्चय आहे ना तरच तू आता या सगळ्यामध्ये तयार हो. प्रतिमा सांगते, भीती तर वाटते कारण मला मागचं सगळं आठवायला लागतंय, पण हा गोष्टी मला इतकी भीतीदायक वाटते ना, आणि ज्या ज्या वेळेला त्या माणसाला बघते त्या वेळेला मला आता एक वेगळीच अनामिक भीती वाटते. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो की ती सांगायला लागते की त्या दिवशीचा काहीतरी संबंध आहे. आणि त्यानंतर ती सांगते की एक काम करते, मी येणारच आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, ठीक आहे तू चल, फक्त तिकडे गेल्यावरती सायली असेल ती जे सांगेल तसंच वाग, तसंच कर. असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते, तुम्ही चिंता करू नका, मी सगळं करण्याचा प्रयत्न माझ्या परीने करणार आहे. असं म्हणत प्रतिमाने प्रेक्षकांनो हे सगळं केल्यावरती पुढची आता घटना सुरू होते. अर्जुन सायली निघालेत त्या ठिकाणी. आता अर्जुन सायली ऑलरेडी दबा धरून बसलेत जिथे आता हा अपघात झालेला आहे तिथे. अर्जुन सायली ज्या ठिकाणी अपघात झाल्याच्या ठिकाणी पोहोचल्यावरती ताबडतोब आता इकडे रविराज त्यांनी त्यांची पोझिशन घेतली आणि त्यानंतर फक्त आणि फक्त प्रतिमाला त्या ठिकाणी ठेवणं. आता अर्जुन सायली दबा धरून बसलेत आणि रविराज एका साईडून बसलेत. दोघांनी दबा धरून ठेवलेला आहे. काहीही झालं तरी आत्ता महिपत आला की प्रतिमाच्या समोर तो काय बोलतोय हे बघायचं. महिपत आलाय, महिपत कॉल कर, महिपत इकडे तिकडे बघतोय, आज काय आपल्या समोर नवीन आलंय असं म्हणत महिपत ज्या वेळेला इकडे तिकडे पाहतोय आणि त्या वेळेला प्रतिमाला समोर बघून महिपतच्या पायाखालची जमीनच सरकले. प्रेक्षकांनो, महिपत या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठ्या त्या संकटामध्ये आलेला आहे. ज्या वेळेला महिपत त्या संकटात अडकलाय तेव्हा तिकडे आले ते म्हणजे प्रतिमा हातात काठी घेऊन तिकडे आता आलेली आहे आणि महिपत घाबरलाय. अर्ध्या डोक्याची बाई इकडे आली आणि ही एकटीच आले. मग हे एकटीच सत्य सगळं करतेय किंवा ही एकटीच मला घाबरवतीये? नाही, काहीतरी गडबड आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच महिपत तिच्या अंगावरती धावून जातो. महिपत अंगावरती धावून गेल्यावरती प्रतिमा हातामध्ये काठी घेते. 25 वर्षापूर्वी मला मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्यानंतर आत्ता परत इकडे आलास.
महिपतला धक्काच बसलाय प्रेक्षकांनो. आणि महिपतपेक्षा जास्त धक्का बसलाय अर्जुन आणि सायलीला. कारण आता प्रतिमाला सगळं सगळं सत्य आठवलंय. आणि त्यानंतर मग आता प्रतिमा त्या दिशेने जात महिपतच्या डोक्यातच काठी घालते. हाच तो माणूस यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणत ती किंचाळायला लागले, ती ओरडायला लागले. महिपत पळ काढतोय, प्रतिमा त्याला पकडते आणि प्रतिमा त्याला आता मारण्याचा प्रयत्न करते आहे. प्रेक्षकांनो, खूप भयंकर दृश्य आहे. रवी लपून छपून हे सगळं पाहतायत आणि त्याच वेळेला आता सायली रविराज यांना धक्का बसलाय. कारण आता खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय. म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे प्रतिमाला सत्य आठवलेलं आहे प्रेक्षकांनो. प्रतिमाला ज्या वेळेला सत्य आठवले त्यावेळेला ती आता महिपतला जे बोलते ते ऐकून सायलीला आता सगळं बॅक टू बॅक आठवायला लागलंय. सायली तिथे उभी आहे. प्रतिमा सांगते आहे, महिपत, तू जे काही केलंस ना 22 वर्षापूर्वी, इथेच माझा अपघात तूच घडवलास. तू अपघात घडवताना तुला जरी मी पाहिलं नसलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला इथून जाताना मला आठवतंय असं प्रतिमा जे बोलते त्याच्या मी रविराज प्रेक्षकांनो जबरदस्त घाबरलेले आहेत. रविराजांना खूप मोठा धक्का बसलाय आणि रविराज या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणजे सगळं अगदी कान टवकारून ऐकतायत. ज्या वेळेला रविराज हे सगळं ऐकत आहेत आणि त्याच वेळेला मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागले, म्हणजे इकडे प्रतिमा बोलतेच आहे. प्रतिमा आता इकडे सांगत आहे की खरं सांगायचं तर माझा अपघात झाला त्यावेळेला मी जिवंत होते. मी जिवंतपणे तिकडून बाहेर चालले होते. ज्या वेळेला मी जिवंतपणे बाहेर चालले होते आणि त्याच वेळेला आता तू माझ्यासमोर आलास. माझ्यासमोर येऊन आता तू मला माझ्याकडे हल्ला केलास आणि त्यानंतर मग आता तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती हल्ला केलास आणि मला मारण्याचा प्रयत्न केलास आणि माझ्यावरती जे शरीरावरती व्रण होते ते सगळे तुझ्याच. आणि त्यानंतर माझी मुलगी इकडून जायला निघाली. माझी मुलगी सुखरूप जावी म्हणून मी तुझं लक्ष डायव्हर्ट केलं. कारण मला माहिती होतं की तू मला मारशील तर तिला पण मारशील. प्रतिमा सगळं बोलतीये आणि सगळं आता जे सत्य कुणालाच माहित नाही प्रेक्षकांनो, जे सत्य प्रेक्षकांना पण माहित नाहीये ते आता समोर आले. प्रतिमा सांगते, माझी मुलगी त्या देवळाच्या दिशेने गेली आणि तोपर्यंत तू माझ्यासोबत बोलत होतास. मी तुला खेळवत ठेवलं, त्या देवळात ती गेली असं म्हणेपर्यंत आता इकडे ज्या वेळेला ती त्यांना बोलतीये तोपर्यंत महिपत तर घाबरलाय. पण इकडे आता जबरदस्त धक्का बसलाय तो म्हणजे सायली आणि आता रविराजांना. प्रेक्षकांनो, सायली एक एक पाऊल पुढे आले आणि जे काही आई बोलते ते तिला आठवायला लागले. मी या जंगलातून त्या घरापर्यंत, त्या मंदिरापर्यंत गेले होते. मधुभाऊंनी मला याच मंदिरामधून आता इकडे आणलं होतं. मधुभाऊ मला म्हटले होते की तू ज्या दिवशी आता अर्जुन सरांचा बर्थडे त्याच दिवशी तर अपघात झाला आणि त्याच दिवशी मी त्या मंदिरात पोहोचले. कसं शक्य आहे हे सगळं? मी खरी तन्वी आहे का? आणि मला का आठवते की मी इकडूनच गेलेली आहे? एक ना 100 प्रश्न तिच्या मनामध्ये पिंगा घालायला लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सायलीला सत्य आठवलंय. बरं प्रेक्षकांनो, सायलीला तर सत्य आठवलंय पण रविराजांना सुद्धा आठवायला लागलंय की काहीतरी गडबड आहे. सायली आता या देवळामध्ये गेलेली होती. जर सायली देवळात गेली होती आणि त्याच दिवशी गेली होती तर प्रतिमाला जे काही आठवतंय ते सत्यच असणार ना. रविराजांना खूप मोठा धक्का बसलाय आणि रविराज आता हादरलेत. या सगळ्यामध्ये आता रविराजांनी पूर्णपणे आता स्वतःचाच निर्णय घेतलाय आणि त्यानंतर ते पुढे आलेत महिपतला मारण्यासाठी. तोचपर्यंत सायली आता रविराजांचा हात धरते. थांबा रविराज काका, प्रतिमाला या भीतीतून प्रतिमा मारून आता इकडे महिपतची इतकी हे करते, तू माझ्या जीवावरती उठलास, तू माझ्या मुलीच्या जीवावरती उठलास आणि तुला काय वाटलं की मी आता तुला सोडेन? नाही, तुला सोडणार नाही. तुझा कर्दनकाळ जवळ आलाय महिपत, तुझा कर्दनकाळ जवळ आलाय असं म्हणत महिपतला चोपत प्रतिमाने आपल्या भीतीवरती तर हे केलंय. महिपतने गन काढले प्रेक्षकांनो आणि त्यानंतर सुद्धा प्रतिमा हादरलेली नाहीये, प्रतिमा घाबरलेली नाहीये. तर आता इकडे म्हणजे प्रतिमा या सगळ्यामध्ये त्याला सुद्धा मारती आहे. मारत आता इकडे त्याचा तिने खिमा करून टाकलाय. झालं, आता प्रतिमाची भीती तर पूर्णपणे बाहेर आले पण सत्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे. आणि सत्य असं आहे की प्रतिमाला सगळं आठवलंय आणि त्यानंतर मग आता प्रतिमाचीच मुलगी सायली हे सिद्ध झाले.